नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व नागवंश बुद्धविहार प्रतिष्ठानमार्फत बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन रॅली प्रदर्शन। बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या महाबोधी मंदिर कायदा 1949 हा बौद्धांनी तयार केलेला नसून तो ब्राह्मणांनी आपल्या वर्चस्वातून निर्माण केला आहे। तो कायम ठेवण्यासाठी षडयंत्री कायदा केला जातो। त्याच्याद्वारे ब्राह्मण महाबोधी मठावर बेकायदा कब्जा करत आला आहे। या कायद्याद्वारे आंतरराष्ट्रीय वारसा कायद्याचेही उल्लंघन होत आहे। त्यामुळे महाबोधी मंदिर कायदा 1949 रद्द करून त्याच्या जागी नवा कायदा करावा, ज्यात सर्व सदस्य बौद्ध असावेत। महाबोधी महाविहार संकुलातील शिवलिंग कसे आहे, BTMC काय करत आहेत? महाबोधी महाविहार हा बौद्धांचा जागतिक वारसा आहे असे 1955च्या अनगरिका धर्मपाल विरुद्ध महंत प्रकरणात म्हटले होते। या खटल्याच्या निकालावरून हे सिद्ध झाले आहे। असे असूनही मुख्य मंदिरा शेजारी शिवलिंग आहे। मंदिराची स्थापना करणे आणि भिंतीवर पांडवांचा उल्लेख करणे हा जागतिक वारसांचा अपमान आहे। महाबोधी मठ हा मुळात बौद्धांचा जागतिक वारसा आहे। याची पुष्टी फा हियन आणि ह्युएन सांग त्यांच्या कार्या केली आहे। प्रवास वर्णन आणि महाबोधी महाविहार उत्खनन अहवालातून हे सिद्ध होते। त्यामुळे हे ठिकाण बौद्धांच्या स्वाधीन केले पाहिजे। महंताच्या वाड्यात शेकडो बुद्धमूर्ती शिलालेख पडून आहेत। काय महंत तो त्यांचा मालक आहे का? ते तात्काळ प्रभावाने ASIच्या बौद्धगया संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात यावे। महाबोधी महाविहाराच्या परिसरात पाखंडी लोक मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकरचा वापर करतात। ते जाणीवपूर्वक पर्यावरण बिघडवत आहेत, हे विचारात घेतले पाहिजे। महाबोधी मठाजवळ सम्राट अशोकांचा राजवाडा होता, तो फ्रान्सिस बुकानने पाहिला होता। बौद्धगयाचा इतिहास शोधून उलगडा झाला पाहिजे। EVM मशीनच्या माध्यमातून केवळ बौद्धांचीच नव्हे तर सर्व भारतीयांची नागरिकांची मते मोजली जातात। प्राधिकरण कुचकामी ठरले आहे, त्यामुळे EVM मशीन काढून सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत। या न्यायिक मागण्याबाबत बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क 5 टप्प्यात कार्यवाही करणार आहे। रॅली प्रदर्शन हा 4था टप्पा पार पडला व निवेदन देण्यात आले। यापुढे 9 एप्रिल रोजी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे। परभणीच्या आंदोलनात सर्व जनतेंनी मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष संजय सोनकांबळे, सविताताई खोब्रागडे, प्रज्ञा जडे, सुनीता साळवे, गौतम जडे, ॲडव्होकेट विनोद आंबोरे, प्रमोद लाटे, अमोल मिरखलकर, वीरेंद्र कमलापूरकर, सुभाष साडेगावकर, ॲडव्होकेट कांचन बनसोडे, प्रजावती अंभोरे, शिंदू खोपे, छाया घोडके यांनी आंदोलनाचे संयोजन केले। तर सदर रॅली प्रदर्शनात विविध तालुक्यातून तसेच विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन, विकास पाथरीकर, बळीराम आरगडे, प्रेमानंद बनसोडे, भीमराव भराडे, रावसाहेब गायकवाड, साईनाथ धुमाळे, संजीवनी भराडे, सुमित्रा भराडे, दिलीप भराडे, आनंद पोंडगे, MM भरणे, धीरज गायकवाड, राजू गांधारे, सिमता गोटे, संभाजी जोंधळे, सुग्रीव सावंत इत्यादींनी मार्गदर्शन केले। या रॅली प्रदर्शनमध्ये जिल्ह्यातील उपस्थित उपासक उपासिका उपस्थिती होती। मूलनिवासियों का नारा है, मूलनिवासियों का नारा है, मूलनिवासियों का नारा है। महाबोधी बुद्धविहार मुक्त झालाच पाहिजे, महाबोधी बुद्धविहार मुक्त झालाच पाहिजे। महाबोधी विहार हे बिहार राज्यामध्ये बोधगया येथे सम्राट अशोकाने बांधलेलं आहे। सदर महाबोधी विहारामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व आहे। ट्रस्टी सर्व ब्राह्मण आहेत। 1949ला तो काळा कायदा त्या काळच्या नेहरू सरकारने केला होता आणि तो कायदा 26 जानेवारी 1950 रोजीपासून भारत देशामध्ये संविधान लागू झालं। संविधान लागू झाल्यामुळे
संविधानाच्या अगोदरचे कायदे सर्व रद्दबातल ठरलेत. मग हाच एकटा कायदा आजपर्यंत का रद्द झाला नाही? म्हणजे जातीवाद्यांचं एक फार मोठं षडयंत्र आहे. हा लढा महाबोधी विहार मुक्ती लढा हंते अनागारिक धम्मपालजी यांच्यापासून ते आतापर्यंत तो लढा चालू आहे. एकच मिनिट तो लढा चालू आहे आणि त्या लढ्याला खरं म्हणजे यापूर्वीच जन आंदोलनाचं स्वरूप यायला पाहिजे होतं आणि त्या ठिकाणाहून ब्राह्मणांना निष्कासित करायला पाहिजे होतं. परंतु चला उशीर का होत नाही. आता हा लढा संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये पेटलेला आहे. म्हणून आज आम्ही नागवंश बुद्ध समर्थन म्हणून जिल्हाधिकारी परभणीमार्फत राष्ट्रपतीला हे निवेदन देत आहोत. माझं नाव संजीवनी भराडे, मी गौतम नगरची रहिवासी आहे. माझं महिला मंडळ पूर्ण महाबोधी बुद्धविहाराच्या मुक्तीसाठी जे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे कलेक्टर ऑफिसला, तिथं माझं पूर्ण गौतम नगरचं रोहिणी महिला मंडळ आलेलं आहे. आणि महाबोधी बुद्धविहार हे बामणाच्या ताब्यातून मुक्त झालंच पाहिजे. तिथं आम्हाला कोणचं पिंडदान नको, तिथं आम्हाला कोणची पूजा अर्चा नको, आम्हाला कोणचा देव नाही, आम्हाला देव नाहीच म्हणून हे सांगितलेलं आहे. भगवंतानंच सांगितलेलं आहे आम्हाला कुठं दिवा लावण्याची अगरबत्ती लावण्याची काही गरज नाही. फक्त पंचशिलेचं पालन करणं हेच आमचा मोठा सगळ्यात मोठा देव आहे जे भगवंतानं आम्हाला सांगितलेलं आहे. बाबासाहेबांना आम्हाला 56ला त्यांच्या वटीत टाकलेलं आहे भगवंताच्या. तेव्हापासून आम्हाला देव नाही, पण तिथं पिंडदान होतंय ते बुद्धगयाला ते आम्हाला मान्य नाही आणि ती बामणाची पूजा अर्चा आम्हाला मान्य नाही. म्हणून आम्हाला बुद्धगया महामंदिर हे आम्हाला बुद्धगयाचं बामणाच्या ताब्यातून मुक्त झालंच पाहिजे आणि त्याच्यावर आमच्या भंतेजीचा ताबा आला पाहिजे हे आम्ही बिहार सरकारला सांगू इच्छिते. आणि हे आंदोलन देशव्यापी होणार आहे आणि महाबुद्धविहार हे बामणाच्या ताब्यातून जर मुक्त नाही झालं तर बिहार सरकारला घेराव घालण्याची सुद्धा आमची तयारी आहे. जय भीम. नॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून हे 5 चरणामध्ये आंदोलन आहे. त्याचा हा 3रा टप्पा आहे आणि देशाला स्वातंत्र्य होऊ नये महाबोधी बुद्धविहार हे ब्राह्मणाच्या ताब्यात आहे. आणि 1949ला जो बुद्धगया टेम्पल ॲक्ट आहे त्या टेम्पल ॲक्टच्या माध्यमातून ब्राह्मणांनी याच्यावर नाजायज कब्जा केलेला आहे. तर आमची मागणी भारताचं संविधान हे मूलभूत हक्काधिकार दिलेले आहेत आणि हक्काधिकाराच्या माध्यमातून ज्या त्या म्हणजे भारतात राहणाऱ्या रहिवाशाला आपल्या धम्माची पूजा अर्चा करण्याचा म्हणजे नियम दिलेला आहे. तर त्याच माध्यमातून बुद्धविहार हे बुद्धाच्याच ताब्यात असलं पाहिजे आणि तिथे बुद्ध भिक्खूंनीच पूजा अर्चा वंदना केली पाहिजे एवढाच आमचं म्हणणं आहे. आणि जेव्हा राम मंदिर बांधलं त्या राम मंदिराच्या ट्रस्टीमध्ये दुसरा कोणता SC ST OBC NT VJNT कुणीही त्यात सामील केलेला आहे का? तर मग बुद्धगयाच्या बुद्धविहारातच ब्राह्मणाचा ताबा आणि कब्जा का? तर ह्यासाठी आम्ही 5 चरणामध्ये आंदोलन पुकारलेलं आहे. पुढचं आंदोलन आमचं जेलभरो आहे आणि त्यानंतर आम्ही भारत बंद करणार आहोत. नगराचं नाव सांगायचं. संत साईना नगर आम्रपाली महिला मंडळ सांगले ना. बोला पुढे बोला. आम्ही त्या महाबोधीमुक्त आंदोलनासाठी आम्ही इथं महिला आलेलो आहे. आमचं बोधगया आमच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि बामणाला त्याच्यातून हटवलं पाहिजे. आम्ही ते माझं नाव लता राजकुमार इंगडे, हर्षनगर आहे. आज आपल्यावर फार मोठं संकट आलेलं आहे. हे बाबासाहेब होते तेव्हा पण आलेलंच होतं, पण बाबासाहेबांनी त्याला थोडंसं हे केलं. म्हणजे हा विरोध हा आजचा नाही आहे, हा विरोध हा 26,000 वर्षापूर्वीचा आहे. ते आपल्याला कळत नव्हतं तेव्हा. पण जेव्हा बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची जेव्हा दीक्षा घेतली नागपूर येथे, तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या पत्रामध्ये पंचशिलेचं पालन करा हे सांगितलेलं आहे. तेव्हापासून आपल्या सगळ्या लोकांना सगळं कळालेलं आहे. तरी आता आपण फार हुशार झालेलो आहोत, तरी आता हे आपल्याला कळालेलं आहे. तर आता हे जे कर्मकांड करत आहेत भगवान बुद्धाच्या बुद्धगयेला सगळे ब्राह्मण लोक पिंडदान काय प्रोग्राम तिथं करत आहे, त्यांनी ते नष्ट करावे आणि त्यांनी तिथून हटवून आपल्या सगळ्या बौद्ध भिक्खूंना आपलं वर्चस्व सगळं दिलं पाहिजे आणि सगळं आपल्या ताब्यात देऊन त्यांनी मुक्त केलं पाहिजे. हेच माझं बोलणं आहे. आणि जय भीम जय बुद्ध.
नगर कारेगाव रोड आम्ही आमचं रोहिणी महिला मंडळ. तर आम्हाला बुद्धगया हवी आहे. तिथं कोणाचाच कार्यक्रम नसायला पाहिजे बामणाचा. आम्ही बुद्धगया जाऊन पाहिलेल्या स्वतः. तिथं बामणाचं मंदिर आहे, तिथं ते पूजा करतात. ते आम्हाला बामण लोक काढून टाकायला पाहिजे. त्याचं काहीच नसायला पाहिजे. फक्त आपलं बुद्धगया आपल्या ताब्यात आलं पाहिजे. बामणाचं काही ठेवा नाही पाहिजे, हाकालून द्यायला पाहिजे. आमची नमो बुद्ध आहे. मी कपिल नगरची आहे. आमचं प्रगती महिला मंडळ प्रगती महिला मंडळ नगर आहे. आम्ही आनंद बुद्ध विहारा तिथून आलेले आहे. कपिल नगरमधून बुद्ध विहारासाठी ती मोर्चा काढलेला आहे. त्याच्यासाठी ते सहभागी झालेले आहे आंदोलन करण्यासाठी. म्हणून बुद्धगयाचं बुद्ध विहार आमच्या ताब्यात आलं पाहिजे, ब्राह्मणांच्या ताब्यात नसलं पाहिजे. हेच आमची मागणी आहे. आम्ही जगभर आंदोलन करण्यासाठी सुद्धा तयार आहे. जय भीम. सुनीता साळवे. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे 3 चरणामध्ये 4 टप्प्यामध्ये झालेलं आहे. हे 4था टप्पा चालू आहे. तरी पण माझं असं म्हणणं आहे की बामणाचे तिथं जे बामण भटुकडे बसलेले आहेत महाबोधी महाविहारामध्ये जे कर्मकांड करत आहेत ते बंद केलं पाहिजे. आणि जे महाबोधी महाविहार आहे त्या बौद्धांच्या ताब्यात देऊन त्यांनी बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे. एवढंच बोलते. आमचं मंदिर आमच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे. प्रत्येकाचं मंदिर प्रत्येकाच्या ताब्यात आहे, तसं आमचंही बौद्ध मंदिर आमच्या बौद्धाच्या ताब्यात दिलं पाहिजे. तिथे कर्मकांड काहीही चालणार नाही. एवढंच माझं सांगणं आहे की ते पूर्ण बौद्ध विचाराच्या लोकांच्या हाती आलं पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. जय भीम. देवा उठून टाकायला पाहिजे. भटक्याचं काही तिथं संबंध राहिला नाही पाहिजे. सगळं आपल्या ताब्यात आलं पाहिजे. जय भीम. प्रमोद लाटे, बहुजन मुक्ती पार्टी, महासचिव युवा आघाडी. बोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या कब्जात आहे आणि विविध आंदोलने निदर्शने होत आहेत. जर बिहार सरकार व भारत सरकार शासन प्रशासन यांनी लवकर निर्णय नाही घेतला तर प्रत्येक महाराष्ट्रातून बहुजन मुक्ती पार्टीचा युवा हा रस्त्यावर उतरेल आणि ब्राह्मणाच्या घरावर कब्जा करेल. जय भीम.